10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। निकाल बद्दल तर अपडेट आहेच, परंतु ही बघा समोर एक नवीन अपडेट। ही अपडेट फार महत्त्वाची आहे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। बघा ती अपडेट काय आहे। तसेच आजच्या टॉप बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती सांगतो। हे बघा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा तुम्ही 10वी 12वी मध्ये असाल, तुम्ही निकालाची प्रतीक्षा करत असाल, तर बघा सर्वात मोठी बातमी, 10वी 12वीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेक जण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात, याच निकालाचा वापर करतात। परंतु आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत। त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे तर एकाच पानावर मिळणार आहे। काय होणार आहे, तुमचा जो निकाल असणार आहे ना, तो आता एकाच पानावर संपूर्ण असणार आहे। हे बघा, तर गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे तर एकाच पानावर ते असणार आहे। आता वेगवेगळे मिळणार नाही, एकाच पानावर ते मिळणार आहे। त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे, तुमचा त्यावरती फोटो देखील असणार आहे आता। ओके, हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। तुमचा फोटो पण निकालावरती येत जाणार आहे आणि यावेळेस जो निकाल लागेल त्यावरती तुमचा फोटो पण असणार। बघा आता निकाल संदर्भात सर्वात मोठी अपडेट, 10वी 12वीचा निकाल कधी लागणार हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनात होता ना, तर बघा त्याचं उत्तर हे बघा, 10वी 12वीच्या परीक्षा होऊन 1 महिना उलटून गेला आहे, त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हे बघा, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात, म्हणजे मे महिना आता सुरुवात आता झालेलीच आहे असं समजून घेऊया, कारण 1-2 दिवसात मे महिना लागून जाईल। मे महिन्यात बघा निकाल लागणार आहे, पहिल्या आठवड्यात, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निकाल लागून जाणार आहे। तर पहिले 12वीचा निकाल लागणार आहे, हे बघा 12वीचा निकाल लागणार आहे, त्यानंतर 10वीचा निकाल लागणार आहे। दरम्यान अजून अधिकृत तारीख समोर आलेली नाही। या संदर्भात अधिकृत तारीख जरी समोर आलेली नसली तरी मे महिन्यातच निकाल लागतो आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल लागून जाणार आहे आणि त्यानंतर 10-20 दिवसानंतर लगेच 10वीचा निकाल पण लागून जाणार आहे मे महिन्यातच। आलं तुमच्या लक्षात? तर निकाल संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती 10वी 12वीच्या निकाल संदर्भात। आता पुढे बघा टॉप बातम्या। आता टॉप बातम्यांमध्ये तुम्ही बघू शकता मोठी बातमी समोर आलेली आहे। मोठी बातमी काय बघा, सिलेंडरचे बुकिंग ते डिलिव्हरी पर्यंत नियम बदलणार आहेत, किमतीत हे बघा किमती वाढण्याची शक्यता। आता काय म्हटलेलं आहे इथे, हे बघा गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार आहेत आणि नवीन बदल त्यामध्ये होणार आहेत, त्याबद्दल ही सर्वात मोठी बातमी। हे बघा, गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी पद्धतीत सुधारणा आणण्यासाठी सरकारने नवं पाऊल उचललं आहे। एलपीजी सिलेंडर बाबतचे सर्व नियम 1 मे पासून लागू होणार आहेत। जाणून घ्या नवीन नियम काय। तर नवीन नियम काय आहेत, चला जाणून घेऊया आपण। हे बघा, बुकिंगची नियमात बदल, तर बुकिंगचा आता नियमात बदल होणार आहे। काय बदल होणार आहे समजून घेऊया। गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। शहरी भागातील ग्राहकांची बुकिंग केल्यानंतर गॅस सिलेंडरसाठी 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर ग्रामीण भागात 45 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडरचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे। हे पहिले पण नियम होता, परंतु आता हा कडक नियम करण्यात येत आहे। शहरी भागातील नागरिकांसाठी 25 दिवसामध्ये बुकिंग करता येणार आहे आणि 45 दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना बुकिंग करता येणार आहे, असं आहे ते, म्हणजे प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यानंतर ओटीपी आधारित डिलिव्हरी, आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी आता ओटीपी आधारित असणार आहे। ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी डिलिव्हरी एजंटला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे, त्यामुळे गॅस सिलेंडरची डिलिव्हरी योग्य व्यक्तीकडे होईल। आता ओटीपी पण लागत जाणार आहे, ओटीपी वगैरे। ओके, चला ठीक आहे, पुढे बघा या संदर्भात अजून माहिती। आता गॅस सिलेंडरचे भाव पण वाढणार आहेत म्हणे। आता किती वाढणार ते पण समजून घेऊया। मे महिन्यापासून गॅस सिलेंडरचे भाव वाढण्याची शक्यता आहे। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। बघा, घरगुती आपण जे गॅस सिलेंडर वापरतो ते 60 रुपयांनी महाग होणार आहे, त्यामध्ये वाढ होणार आहे असं इथे म्हटलेलं आहे। 60 रुपयांनी वाढ होणार आहे। इराण अमेरिकेत तणाव
आणखीन वाढल्याने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर गॅस सिलेंडरमध्ये, घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मे महिन्यात 60 रुपयाची वाढ होऊ शकते असं बोलण्यात येत आहे. पुढे बघा, पुढे ही माहिती पण फार महत्त्वाची आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे, पीएनजी गॅस वापरण्याचे आवाहन. आता पीएनजी जे पाईपद्वारे गॅस असतो त्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे. एलपीजी गॅस सिलेंडर ऐवजी पीएनजी गॅस वापरण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. पीएनजी कनेक्शन घेतल्यास 500 रुपयाचा मोफत गॅसचे ऑफर देखील देण्यात येत आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी पीएनजी गॅस सिलेंडर वापरावा त्यासाठी आता ऑफर देखील दिली जाणार आहे. म्हणजे जो काही गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे तो कमी होईल. हे बघा, पुढे बुकिंगची पद्धत झाली आणखीन सोपी. आता गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आता जास्त तुम्हाला ताण घेण्याची जरूरत नाही. एक पद्धत एकदम सोपी करण्यात आलेली आहे. काय सोपी करण्यात आलेलं आहे बघा, गॅस सिलेंडर बुकिंग करण्याची पद्धत आणखीन सोपी करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडर वेगवेगळ्या पद्धतीने बुकिंग करू शकतात. व्हॉट्सॲप, SMS, मिस कॉल, IVRS किंवा मोबाईल ॲप्स, वेबसाईटद्वारे गॅस सिलेंडर बुकिंग करू शकता. परंतु गॅस सिलेंडर बुकिंग ही नोंदणीकृत मोबाईल नंबरने करणे अनिवार्य असणार आहे. बघा, तुम्ही आता तुमच्या व्हॉट्सअपमधून तुम्ही मिस कॉल देऊन किंवा SMS द्वारे या पद्धतीने पण तुम्ही गॅस सिलेंडर आता बुकिंग करू शकता. हे पण बदल केले जाणार आहेत, हे सोपं केलं जाणार आहे. आणि फक्त तुमचा जो मोबाईल नंबर आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, नोंदणीकृत मोबाईल नंबर, त्यावरूनच तुम्हाला ते प्रक्रिया करता येणार आहे. आलं तुमच्या लक्षात? तर या होत्या महत्त्वाच्या आजच्या टॉप अपडेट. हे बघा, 10वी-12वीच्या निकालबद्दल ही सर्वात मोठी बातमी होती. ही बातमी आपण बघितली. याबद्दल ही माहिती फार महत्त्वाची होती 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि निकालबद्दल पण महत्त्वाची माहिती आणि जी काही नवीन अपडेट आली त्याबद्दल पण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तसेच आज आपण गॅस सिलेंडर बुकिंग संदर्भात जे काही बदल केले जाणार आहेत, नवनवीन बदल किंवा जी काही वाढ होणार आहे गॅस सिलेंडरमध्ये, भाववाढ होणार आहे, त्याबद्दल पण माहिती बघितली. सध्या ज्या टॉप ताज्या बातम्या असतात, आता जे काय घडत आहे, सध्या काय घडत आहे त्याबद्दल तुम्हाला लेटेस्ट माहिती पण आपल्या चॅनलवर दिली जाते. अशाच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. आणि हो, हे बघा, जरी तुम्ही कमेंट केले आणि या व्हिडिओला जास्तच लोकांनी बघितलं तर नक्कीच असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळत जातील आपल्या चॅनलवर. नवनवीन टॉपिकवरती जे काही घडत आहे, राज्यात काय चालू आहे सध्या, शासनाने काय निर्णय घेतला, या सर्व गोष्टींवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळत जातील. मग परंतु व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघितला तर, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्व ग्रुप वगैरे सर्वांमध्ये शेअर करा हा व्हिडिओ. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये आणि ताज्या टॉप कामाच्या बातम्यांसोबत. चला, धन्यवाद. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.